तर मित्रांनो, तुम्ही जर या लेक्चरपर्यंत पोहोचले असेल तर खरोखर तुमचा अभ्यास खूप छान आहे. कारण तुम्हाला या गोष्टीचं महत्त्व कळलं असेल की परीक्षेमध्ये कामगार चळवळ, महिला चळवळ, सामाजिक चळवळ, शेतकरी चळवळ, उठाव आणि क्रांतिकारी चळवळ याच्यावर प्रश्न येतो. त्यामुळे आपण या प्रत्येक टॉपिकमधला काही प्रश्न कव्हर केलेले आहे. म्हणजे 10 प्रश्न आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. ठीक आहे. आता परीक्षेत जसाच्या तसा जरी प्रश्न नाही आला, परंतु तुम्हाला ते ऑप्शन कट करण्यामध्ये आणि प्रश्नाचं उत्तर काढण्यामध्ये याची नक्कीच मदत होईल. त्यामुळे हा एक मी नवीन लेक्चर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर पहिल्यांदा आपण काय करूया, कामगार चळवळीवरचे प्रश्न डिस्कस करूया. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, इथं काय दिलेलं आहे की भारतातील पहिल्या संघटित कामगार संघटनेची स्थापना कुणी केली होती? तर उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे. ठीक आहे. स्पष्टीकरण वाचत चलू आपण. तर बघा, नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1884 बॉम्बे हँडमिल असोसिएशनची स्थापना केली होती आणि ही भारतातील पहिली संघटित चळवळ मानली जाते. ओके. आणि तुम्हाला सर्वांना माहीत असेल, भारतातील कामगार चळवळीचे जनक हे कोणाला म्हटलं जाते? तर नारायण मेघाजी लोखंडे यांना म्हटलं जाते. आणि रविवारची सुट्टी मिळवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे, नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी कोणतं वृत्तपत्र सुरू केलं होतं किंवा त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं होतं? तर उत्तर आहे दिनबंधू. हा सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. मात्र दिनबंधूचे जे खरे संस्थापक होते ते 1877 कृष्णराव भालेकर यांनी काढलेलं होतं. ती दिनबंधू आणि मुंबईमध्ये हे दिनबंधू कोण चालवत होतं? तर ते नारायण मेघाजी लोखंडे मुंबईतून त्याचं संपादन करत होते. तर पुण्याला कृष्णराव भालेकर होते 1877. आणि आपल्या सर्वांना माहीत असलं पाहिजे की दिनबंधू हे सत्यशोधक समाजाचं काय होतं? मुखपत्र होतं. त्यानंतर पुढे चला, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटकची स्थापना 1920 कुठे झाली आणि त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर बघा, याची स्थापना झाली होती मुंबईला आणि पहिले अध्यक्ष होते लाला लजपतराय. काही महत्त्वाची माहिती आपण डिटेल्समध्ये बघूया. 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच आयटकची स्थापना झाली होती आणि याचे पहिले अध्यक्ष होते लाला लजपतराय होते आणि उपाध्यक्ष जोसेफ बाप्टिस्टा होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतो की सरचिटणीस कोण होते? तर दिवान चमनलाल हे होते. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ओके, लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जो एक टॉपिकवर जे 10 प्रश्न घेत आहे त्याच्यामध्ये जवळपास सगळे पॉईंट्स आपले कव्हर होणार आहे. त्यामुळे ह्या लेक्चरला आता शेवटपर्यंत सगळ्यांनी टिकून राहा, परंतु तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होईल. आणि व्हिडिओ आवडला तर शेवटी लाईक करा. खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये भारतात पहिल्यांदा बालमजुरीवर निर्बंध आणले गेले होते? तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे, फॅक्टरी ॲक्ट जो होता 1881 याच्यानुसार काय करण्यात आलं होतं? निर्बंध लादण्यात आलेले होते. तर बघा, याच्यामध्ये दिलं आहे की लॉर्ड रिपन यांच्या काळात 1881 पहिला फॅक्टरी ॲक्ट काय करण्यात आला होता? सुरू करण्यात आला होता. आणि या कायद्यानुसार 7 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यास बंदी घालण्यात आलेली होती. आणि लक्षात घ्या, कामाचे तास 9 तास इतके करण्यात आलेले होते आणि महिन्याभरात 4 सुट्टी देण्याची सुद्धा तरतूद होती. हा कायदा केवळ मोठ्या कारखान्यांनाच लागू होता. 6वा प्रश्न बघा, 1928 मुंबई गिरणी कामगारांच्या प्रसिद्ध 6 महिन्याच्या संपाचे नेतृत्व कम्युनिस्ट प्रभावाखालील कोणत्या संघटनेनं केली होती? तर ती संघटना होती गिरणी कामगार युनियन. ठीक आहे. 1928 मुंबईतील कापड गिरणी कामगारांनी पगारात कपात आणि कामाचे वाढीव तास याविरुद्ध प्रचंड आंदोलन केले होते. नेतृत्व केले होते गिरणी कामगार युनियन यांनी. ओके, लक्षात असू द्या. त्यानंतर याच्यामध्ये यसे डांगे वगैरे होते. त्यानंतर बघा, त्यानंतर 7व्या नंबरचा प्रश्न आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांची हित जोपासण्यासाठी 1936 कोणता राजकीय पक्ष स्थापन केला होता? तर इंडिपेंडन्स लेबर पार्टी म्हणजे स्वतंत्र मजूर पक्ष. आता स्थापना केव्हाची होती? तर 15 ऑगस्ट 1936 इंडिपेंडन्स लेबर पार्टी म्हणजेच कोण? स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केलेली होती. आणि महत्त्वाचं म्हणजे हा प्रश्न परीक्षेत आला होता. 1937च्या मुंबई प्रांतिक विधानसभा निवडणुकीत या पक्षाने 15 जागा जिंकलेल्या होत्या. लक्षात असू द्या. आणि मोठं यश संपादन केलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढचा पॉईंट काय म्हणते 8 नंबरचा, की भारतातील कामगार चळवळीचे नेते जे होते NM जोशी, नारायण मल्हार जोशी, नाम जोशी यांनी 1911 सोशल सर्व्हिस लीग ही संघटना काय केली होती? स्थापन केली होती. बघा मित्रांनो, 10च क्वेश्चन आहे कामगार चळवळीचे, पण किती इम्पॉर्टंट आहे ते बघा. नारायण मल्हार जोशी जे आहे यांनी 1911 सोशल सर्व्हिस लीग म्हणजे सामाजिक सेवा संघ, मराठीत असं सुद्धा येऊ शकते. ठीक आहे. ही संघटना काय केली होती? स्थापन केली होती. आणि 1929 त्यांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन फेडरेशनची सुद्धा स्थापना केलेली होती. कामगार चळवळीचे प्रश्न आहेत, त्यामुळे बाकी मुद्दे पण लक्षात ठेवा.
ब्रिटिश सरकारने 1929मध्ये कम्युनिस्ट व कामगार नेत्यांना चिरडण्यासाठी कोणता प्रसिद्ध खटला चालवला होता, ज्यामध्ये 31 नेत्यांवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता? तर तो होता मेरठ कट खटला. लक्षात असू द्या, मेरठ कट खटला होता तो 1929चा. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 10वा आणि शेवटचा कामगार चळवळीमधला शेवटचा प्रश्न आहे. महात्मा गांधी यांनी 1918मध्ये अहमदाबाद येथील कापडगिरणी संपादरम्यान कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणती महत्त्वाची संघटना स्थापन केली होती? तर टेक्सटाईल लेबर असोसिएशन. हा सुद्धा प्रश्न परीक्षेत आलेला आहे. 1918मध्ये अहमदाबाद गिरणी संपाचे यशस्वी नेतृत्व केल्यानंतर गांधी यांनी अनुसया बहीण साराबाई यांच्या सहकार्याने टेक्सटाईल लेबर असोसिएशनची काय केली होती? स्थापना केलेली होती. ठीक आहे. तर हे होते कामगार चळवळीचे 10 प्रश्न. ही चळवळ, महिला चळवळ. आता याच्यामध्ये पण बघा तुम्हाला सगळे महत्त्वाचे प्रश्न दिसतील. भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवत 1 जानेवारी 1948ला पुणेतील बुधवार पेठेतील भिडेंच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली? तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी ही पहिली शाळा सुरू केली होती 1 जानेवारी 1948ला. त्यानंतर बघा 1882मध्ये प्रकाशित केलेल्या स्त्री पुरुष तुलना हा जो ग्रंथ होता, पुरुषांच्या दुटप्पी नैतिकतेवर आणि स्त्रियांच्या शोषणावर अत्यंत कडक शब्दात कोणी वर्णन केलं होतं? ताराबाई शिंदे यांनी. आणि बुलढाण्याच्या आहे त्या लक्षात असू द्या. 1882मध्ये स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ भारतातील पहिला फेमिनिस्ट म्हणजे स्त्रीवादी ग्रंथ मानला जाते. ठीक आहे. यामध्ये पुरुषप्रधान संस्कृती, विधवांच्या दुस्थितीवर आणि स्त्रियांना दुय्यम स्थान देण्याच्या प्रवृत्तीवर कडाडून त्यांनी हल्ला केलेला होता. बघा मग किती इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पंडिता रमाबाई यांना निराधार, बालविधवा, अनाथ स्त्रियांच्या पुनर्वसनासाठी व शिक्षणासाठी मुंबईत आणि नंतर पुण्यात हलवलेली ती संस्था कोणती होती? तर ती होती शारदा सदन. शारदा सदनची तारीख पाठ ठेवा 11 मार्च 1889. आणि पुढे 1882ला त्यांनी आर्य महिला समाज, त्यानंतर मुक्ती सदन अशा भरपूर सारे सदन त्यांनी स्थापन केले होते. फक्त एक पॉईंट लक्षात ठेवा, सेवा सदन जो आहे हा रमाबाई रानडे यांचा आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. त्यानंतर 14 नंबरचा प्रश्न बघा महिला चळवळी संबंधी. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1916मध्ये पुण्यातील हिंगणे या ठिकाणी भारताच्या पहिल्या महिला विद्यापीठाला SNDT कॉलेज त्यांनी सर विठ्ठलदास ठाकरसी जे आहे यांनी देणगी दिली होती. त्यामुळे SNDT हे कॉलेज सुरू झालेलं होतं. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 5 जुलै 1916 रोजी जपानच्या धर्तीवर पहिलं महिला विद्यापीठ काय केलं होतं? स्थापन केलेलं होतं, पहिलं महिला विद्यापीठ. आणि उद्योगपती सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी मातोश्रीच्या स्मरणार्थ 15 लाख रुपयाची देणगी दिली होती. त्यामुळे विद्यापीठाचे नामकरण हे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी असं करण्यात आलेलं होतं आणि हे महिला विद्यापीठ होतं. ठीक आहे. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके. 1917मध्ये मद्रास चेन्नई येथे वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झालेली होती? तर बघा याच्यामध्ये जे डिस्क्रिप्टिव्हवाले आन्सर राहते सहसा ते उत्तर घ्यायचं. ॲनी बेझंट, मार्गारेट कझिन्स आणि डेरोथी जिना राजादासा यांच्यामुळे ही 1917ला वुमेन्स इंडियन असोसिएशन चेन्नईला स्थापन करण्यात आली होती. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ठीक आहे. त्यानंतर डॉक्टर रखमाबाई सावे हे नाव तुम्ही ऐकलं असेल. संमती वय कायदा 1891 लक्षात असू द्या. आता काय होतं? डॉक्टर रखमाबाई यांचा विवाह बालपणीच दादाजी भिकाजी यांच्याशी झाला होता. वयात आल्यावर त्यांनी पतीसोबत राहण्यास नकार दिला, कारण पती अशिक्षित आणि जुनाट विचारांचा होता. ठीक आहे. दादाजींनी कोर्टात वैवाहिक हक्काची पुनर्स्थापना करण्यासाठी खटला भरला. रखमाबाईंनी तुरुंगवास पत्करण्याची तयारी दर्शवली, पण हक्क मानण्यात आला नाही. ठीक आहे. या गाजलेल्या खटल्यामुळे समाजात बालविवाह दुष्परिणामावर मोठी चर्चा झाली. आणि लक्षात असू द्या 1891चा संमती वयाचा जो कायदा आहे तो मंजूर होण्यास मंजुरी मिळाली. म्हणजे रखमाबाई सावे यांचं किती मोठं योगदान आहे. ठीक आहे. संमती वय कायदा काय झाला? त्यांच्या आव्हानामुळं काय झालेलं आहे? संमत झालेला आहे. स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री आणि ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्स 1927च्या सहसंस्थापक कोण होत्या? तर राजकुमारी अमृता कौर ह्या होत्या. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. त्या भारताच्या पहिल्या कॅबिनेट महिला मंत्रीसुद्धा राहिलेल्या आहे. 1930च्या दशकात महाराष्ट्रात हिंदू विडो अँड अनाथ महिलाश्रम आणि स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी हिंगणे स्त्री शिक्षण संस्था महर्षी कर्व्यांनी अत्यंत खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नीचे नाव काय होते? तर बाया उर्फ आनंदीबाई कर्वे. आयोगाने हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. बघा इथं थोडंफार लक्षात घ्यायला लागेल आपल्याला की महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्वतः एका विधवेशी विवाह करून समाजासमोर आदर्श ठेवला होता. त्यांच्या पत्नी गोदूबाई विवाहानंतर आनंदीबाई
किंवा बाया या शारदा सदनच्या पहिल्या विद्यार्थिनींपैकी एक होत्या. बघा शारदा सदन आहे ना, पंडित रमाबाई यांचं जे शारदा सदन होतं त्यांच्या त्या विद्यार्थिनी होत्या. त्यांनी कर्व्यांच्या हिंगणे येथील महिला आश्रमाचे व्यवस्थापन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सांभाळले, लक्षात घ्या. आणि महिला चळवळी प्रत्यक्ष कृतीचं त्यांनी काय केलं, बळ दिलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर 1970च्या दशकात महाराष्ट्रात जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईविरोधात स्त्रियांनी एकत्र येऊन लाटणे मोर्चे काढले होते. या लाटणे आंदोलनाचं नेतृत्व कोण केलं होतं, तर मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, प्रमिला दंडवते, वरीलपैकी सर्व. हे पण एक वैशिष्ट्यपूर्ण असं काय होतं, आंदोलन होतं. ठीक आहे. आणि 20वा प्रश्न बघा, महिला चळवळीमधला शेवटचा प्रश्न. भारताच्या इतिहासातील जे चिपको आंदोलन होतं 1973चं, हे पर्यावरण रक्षणासोबत महिलांच्या सक्रिय सहभागासाठी ओळखलं जाते. त्याचं नेतृत्व कोण केलं होतं, हे उत्तराखंडमधलं चिपको आंदोलन होतं 73चं. तर गौरा देवी यांनी हे आंदोलन केलं होतं. ठीक आहे. महिलांनी झाडांना प्रत्यक्षात काय मारल्या होत्या, मिठ्या मारलेल्या होत्या. ठीक आहे. यामध्ये चंदीप्रसाद भट, सुंदरलाल बहुगुणा आणि यांच्यासोबत गौरा देवी यांचं महत्त्वाचं योगदान होतं. ठीक आहे. आता आपण कामगार चळवळ, महिला चळवळ बघितलेली आहे. आता आपण सामाजिक चळवळीबद्दल माहिती बघूया. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873ला पुण्यात कोणत्या समाजाची स्थापना केली होती, ज्याचा मुख्य उद्देश शूद्र अतिशूद्र समाजाला धार्मिक व सामाजिक शोषणातून मुक्त करणे होतं. तो उत्तर आहे सत्यशोधक समाज. 24 सप्टेंबर 1873मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली होती. याचं ब्रीद वाक्य होतं, सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोचं मध्यस्थी. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं, आपण वरच बघितलं. राजाराम मोहन रॉय यांनी 1828मध्ये स्थापन केलेल्या ब्रह्म समाजाचं मूळ तत्त्वज्ञान कशावर आधारित होतं, तर एकेश्वरवाद आणि वेदांचे आधुनिक विश्लेषण यावर आधारित होतं. 1828मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना झालेली होती. 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह का घडून आणला, कारण दलितांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाण्याचा कायदेशीर आणि मानवी हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी हे काय सत्याग्रह केलेला होता. छत्रपती शाहू महाराजांनी 26 जुलै 1902मध्ये कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी किती टक्के आरक्षणाची घोषणा केली होती, तर 50%. आपण हे मागच्या लेक्चरला बघितलेलं आहे. 26 जुलै 1902ला हे आरक्षण त्यांनी दिलेलं होतं आणि म्हणून त्यांना शाहू महाराजांना भारतातील आरक्षणाचे जनक असं म्हटलं जाते. ठीक आहे. 1867मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या प्रार्थना समाजाच्या प्रमुख नेत्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो, तर आत्माराम पांडुरंग तरखटकर आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. 1867चा आहे, 31 मार्च 1867चा हा प्रार्थना समाज आहे. यामध्ये राघव भांडारकर वगैरे पण सामील झालेले होते. त्यानंतर बघा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875मध्ये आर्य समाजाची स्थापना केलेली होती. तर त्यांनी एक संदेश दिला होता, वेदांकडे परत चला, गो बॅक टू वेदाज. ठीक आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आणि आर्य समाजाने शुद्धीकरण चळवळसुद्धा राबवलेली होती. हिंदू धर्मातून इतर धर्मात गेलेल्यांना परत आणण्यासाठी शुद्धीकरण हे चळवळ राबवलेली होती. आणि सत्यार्थ प्रकाश हा स्वामी दयानंद सरस्वती यांचा प्रमुख ग्रंथ होता. बघा किती सारे प्रश्न मिळतात आपल्याला याच्यामध्ये. म्हणजे अभ्यास जर आपण योग्य दिशेने केला ना, तर कोणती गोष्ट कठीण नाही आहे. ठीक आहे. डिस्प्लेस क्लासेस मिशन ऑफ इंडियाची स्थापना 1906मध्ये कोणी केली, तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली होती. 18 ऑक्टोबर 1906मध्ये डिस्प्लेस क्लासेस मिशनची स्थापना झालेली होती. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलचं नावच आहे पर्टिक्युलर नॉलेज, त्यामुळे तुम्हाला चांगल्यात चांगलं आणि महत्त्वाचंच नॉलेज या चॅनलवरती दिलं जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मिळेल. केरळमधील अस्पृश्यता आणि जातीविरुद्ध वायकोम सत्याग्रह कोणी केला होता बघा 24-25मध्ये, तर याच्यामध्ये श्री नारायण गुरु आणि के केलप्पन आणि पेरियार ई.व्ही. रामास्वामी. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, इथे तुम्हाला एक पॉईंट दिसेल की त्रावणकोर केरळ येथील वायकोम येथील शिवमंदिराजवळ रस्त्यावरून दलितांना चालण्यास बंदी होती. याविरुद्ध टी.के. माधवन, के केलप्पन यांनी आंदोलन सुरू केले, ज्याला श्री नारायण गुरु आणि तामिळनाडूचे प्रसिद्ध नेते पेरियार ई.व्ही. रामास्वामी यांनी प्रचंड पाठिंबा दिला. आणि महात्मा गांधीजींनीही या आंदोलनाला भेट दिली. आणि बघा, या आंदोलनाशी संबंधित आपल्या महाराष्ट्रातील समाजसुधारक विरा शिंदे पण होते. ठीक आहे. तामिळनाडू आत्मसन्मान चळवळ 1925 सुरू करून सामाजिक विषमतेवर, ब्राह्मणी वर्चस्वावर कडाडून टीका कोणी केली, तर ई.व्ही. रामास्वामी नायकर पेरियार यांनी केलेली होती. आणि बघा, ई.व्ही. रामास्वामी नायकर यांना जनता प्रेमाने पेरियार म्हणजे महान आत्मा असं म्हणत असे.
ठीक आहे. त्यांनी 1925मध्ये आत्मसन्मान चळवळ सुरू केलेली होती. बघा किती छान क्वेश्चन आहे. आणि 30 नंबरचा प्रश्न बघा, सामाजिक चळवळीमधला. स्वातंत्र्यानंतर आचार्य विनोबा भावे यांनी 1951मध्ये तेलंगणातील पोचमपल्ली या ठिकाणाहून कोणती चळवळ सुरू केली होती? तर भूदान चळवळ. 18 एप्रिल 1951मध्ये ही भूदान चळवळ काय झाली होती? सुरू झाली होती. रामचंद्र रेड्डी नावाच्या जमीनदाराने सर्वात आधी आपली 100 एकर जमीन काय केली होती? दान केली होती आणि तिथून ही योजना सुरू झालेली होती. आता शेतकरी चळवळीवर आपण प्रश्न पाहणार आहे. प्रत्येक चळवळ घेऊन आपण हा व्हिडिओ कंप्लीट करत आहे. ठीक आहे. 1859-60मध्ये बंगालमध्ये झालेला जो नीळ उठाव होता, हा ब्रिटिश निळकर मालकांच्या अत्याचारी विरुद्ध जे चित्रण करणारं एक नाटक होतं नीलदर्पण. हे कोणी लिहिलं होतं? तर बघा, दीनबंधू मित्र यांनी हे नाटक काढलेलं होतं. त्यानंतर बघा, 1875मध्ये महाराष्ट्रातील पुणे अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी मारवाडी गुजराती सावकारांविरुद्ध केलेला उठाव इतिहासात कोणत्या नावाने ओळखला जातो? तर डेक्कन रायट्स, दख्खनचे दंगे. आता याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण पॉईंट आहे, तो सर्वांनी इथं नोट डाऊन करा. इथे तारीख दिलेली नाही आहे. 12 मे 1875मध्ये पुण्याच्या सुपे गावातून चळवळीला सुरुवात झाली होती. हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे की पहिली शेतकऱ्यांचा उठाव कुठे झाला? 12 मे 1875 सुपे पुणे या गावी. आताच मी याचा स्टडी केला म्हणून तुम्हाला परफेक्ट तारीख सांगतो, 12 मे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे उठाव झाले म्हणूनच इंग्रजांनी डेक्कन रॉयट कमिशन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट आणला 1879ला. सो ह्या सगळ्या लिंक आहे, ह्या लक्षात ठेवा. महात्मा गांधींनी भारतात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी केलेला पहिला यशस्वी सत्याग्रह 3 काठिया पद्धतीविरुद्ध होता. तो कोणता होता? तर तो होता चंपारण्य सत्याग्रह 1917चा. ठीक आहे. जस्ट तुम्ही एवढं लक्षात ठेवू शकता. 3/20 भागावर ही काय आहे, लागवड करण्याचे बंधन आकारलेले होते. त्याला 3 काठिया पद्धत म्हणतात. आणि राजकुमार शुक्ला यांच्या आग्रहावरून महात्मा गांधीजी चंपारण्याला गेले होते आणि तिथे सत्याग्रह केलेला होता. आणि हा भारतातला पहिला यशस्वी सत्याग्रहाचा प्रयोग होता. 1918मध्ये खेडा सत्याग्रहाची प्रमुख मागणी काय होती? तर दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाल्याने त्या वर्षाचा जमीन महसूल शेतसारा पूर्णपणे काय करावा? माफ करावा. याच्यासाठी हा खेडा सत्याग्रह करण्यात आलेला होता. ठीक आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. 1928मधील बारडोली सत्याग्रहाचे यशस्वी नेतृत्व, ठीक आहे, तेथील महिलांनी वल्लभभाई पटेल यांना कोणती पदवी बहाल केली? बारडोली सत्याग्रह यशस्वी झाल्यामुळे तेथील महिलांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी देऊन सन्मानित केलेलं होतं. ठीक आहे. तर हा एक डाटा आहे, तो लक्षात असू द्या. एप्रिल 1936मध्ये लखनौ येथे स्थापन झालेल्या अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. माझ्याकडून मोस्ट एमपी करा. स्वामी सहजानंद सरस्वती अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष होते. आणि एक पॉईंट याच्यामध्ये येणार आहे, तो लक्षात ठेवा. 11 एप्रिल 1936 रोजी लखनौ येथे अखिल भारतीय किसान सभा स्थापन करण्यात आली. ठीक आहे. ज्याने देशातील सर्व शेतकरी चळवळींना एका छताखाली आणलं. आणि बिहारचे प्रसिद्ध शेतकरी नेते स्वामी सहजानंद सरस्वती हे याचे पहिले अध्यक्ष बनले होते. तर प्राध्यापक NG रंगा हे सरचिटणीस होते. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा, अध्यक्ष कोण आणि सरचिटणीस कोण. ठीक आहे. 1936 तारीख पाठ ठेवायची. ठीक आहे. 1921मध्ये केरळच्या मलबार भागामध्ये मोपला बंड झाला होता. आपल्या सर्वांना माहीत आहे मोपला उठाव झाला होता. तर हा कशा संबंधित होता? तर ब्रिटिश अधिकारी आणि हिंदू जमीन. इथे बघा, मलबारमधील मोपला हे प्रामुख्याने मुस्लिम शेतकरी व कुळ होते व तिथले जमीनदार हे उच्चवर्णीय हिंदू होते. लक्षात घ्या. तर ब्रिटिश शासनाचा पाठिंबा असलेल्या जमीनदारांच्या अतिरेकी शोषणाविरोधात आणि खिलाफत आंदोलनाच्या प्रभावातून मोपलांनी बंड केले. ओके. आणि तिथून मग ही चळवळ काय झाली होती? सुरू झाली होती. जस्ट लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर बघा, स्वातंत्र्यपूर्व काळातील बंगालमधील तेभागा जे आंदोलन होतं, बंगालमधील कोणतं आंदोलन? तेभागा. हे पण लक्षात ठेवा, कारण जोड्या लावणीत प्रश्न विचारला जाते की तेभागा आंदोलन कुठं झालं? तर बंगालमध्ये झालं होतं. तर ठीक आहे. तर पिकांचा वाटा 50% न देता 2/3 वाटा कुळांना मिळावा वगैरे याच्यासाठी ते होतं. ठीक आहे. लक्षात ठेवा बंगाल. 39वा प्रश्न आहे, हा प्रश्न IMP करा. ठीक आहे. उत्तर प्रदेशमध्ये हा जो सत्याग्रह झाला होता बघा, कोणता? की शेतकऱ्यांनी संघटित करून नाई धोबी बंद आणि समांतर किसान सभा स्थापन करणारे नेते कोण होते? तर ते होते बाबा रामचंद्र. ठीक. स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेची स्थापना 1980मध्ये लक्षात घ्या कुणी केली होती? तर ती केली होती शेतकरी संघटनेची स्थापना शरद जोशी यांनी. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा मित्रांनो, आता आहे उठावावरचे 10 क्वेश्चन्स.
ठीक आहे, थोडा व्हिडिओ लांब होत असेल पण इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे आणि एकाच व्हिडिओमधून जर आपल्याला सगळ्या गोष्टी मिळत असेल तर ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आता उठावावर प्रश्न बघू. 1857च्या उठावाचं तात्कालिक कारण काय होतं? तर सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की सैनिकांना नवीन एल्फिन रायफल आलं होतं. याला काडतुसे राहत होते ज्याला गाय व डुकराची चरबी लावल्याने अफवा पसरलेली होती. त्यामुळे 1857चा उठाव होण्यास काय झाली होती, म्हणजे सुरुवात झालेली होती, एक कारण होतं. ठीक आहे, तर मंगल पांडे यांनी बराकपूरच्या छावणीत ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळीसुद्धा झाडली होती, हे तुम्हाला माहीत आहे. 1857च्या उठाव्यादरम्यान कानपूर येथून उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? ते होते आपले नानासाहेब पेशवे, तात्या टोपे. ठीक आहे, लक्षात असू द्या. ओके, तर आपल्याला हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की कानपूरच्या उठावासंबंधित कोण कोण होतं? नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे. त्यानंतर बिहारमधील जगदीशपूर इथून, ठीक आहे, 1857च्या उठावाचं नेतृत्व 80 वर्षाचे वयोवृद्ध राजे यांनी केले होते, ज्यांना बिहारचा सिंह म्हटलं जात होतं. ते कोण होते? तर ते होते कुंवर सिंग. किती इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा. 1857च्या उठावावर 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिलं होतं? तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी हे पुस्तक लिहिलेलं होतं. ब्रिटिश इतिहासकार ज्याला केवळ शिपायाचं बंड म्हणत होते त्याला सावरकरांनी समप्रमाण सिद्ध करून भारताचे पहिले राष्ट्रीय स्वातंत्र्य युद्ध आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 1831-32 मध्ये छोटा नागपूर पठार भागात जमीन महसूल धोरणाविरुद्ध आणि बाहेरील लोकांना दिक्षु जमिनी देण्याच्या धोरणाविरुद्ध झालेला प्रसिद्ध आदिवासी उठाव कोणता होता? तर तो होता कोल उठाव, जो की छोटा नागपूर भागात झालेला होता. हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. संतालांचा जो उठाव झाला होता राजमहल टेकड्यांच्या जवळ 1855-56 मध्ये, हा उठाव कुणी केलेला होता? संतालांचा उठाव, सिंधू आणि कान्हू. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. त्यानंतर काहीच प्रश्न राहिलेले आहे. 1899-1900 मध्ये छोटा नागपूर भागात झालेला जो मुंडा उठाव होता, ठीक आहे, हा उठाव कोणी केलेला होता? तर बिरसा मुंडा यांनी केलेला होता आणि त्यांना धरती आबा म्हणजे जगाचे पिता या नावानं संबोधलं जात होतं. आणि शेवटचा प्रश्न आहे 1817 ते 1825 दरम्यान ओडिशामध्ये ब्रिटिश इंडिया कंपनीविरुद्ध झालेला जो पाईकांचा उठाव होता, स्पेशली 1817 लक्षात ठेवा. हा जो उठाव झाला होता हा कशा संबंधित होता? खुर्दांच्या राजांचे पारंपरिक पायदळ सैनिक म्हणजेच पाईक आणि बक्षी जगनबंधू यांच्या नेतृत्वाखालील हा झालेला उठाव होता. तर पाईका उठाव म्हटलं तर बक्षी जगनबंधू विद्याधर, ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि संतालांचा उठाव म्हटला तर सिद्धू आणि कान्हू. शेवटचा पॉईंट आहे क्रांतिकारी चळवळ. 22 जून 1897 रोजी पुण्याचे जुलमी प्लेग कमिशनर जो होता WC रॅड आणि लेफ्टनंट आयस्टन यांची गोळ्या झाडून हत्या कोणी केली होती? तर चापेकर बंधू यांनी केली होती, लक्षात असू द्या. ठीक आहे, 1897 मध्ये 22 जून ही तारीख होती. गणेश खिंडीमध्ये त्यांची ही गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1900 मध्ये मित्रमेळा ही संघटना काढली होती, जिथं रूपांतरण 1904 मध्ये काय झालं तर अभिनव भारत संघटना असं झालेलं होतं. आणि लक्षात असू द्या जोसेफ मॅझिनीनं यंग इटली जी चळवळ सुरू केली होती त्याच्यावरच आधारित हे अभिनव भारत संघटना होती. त्यानंतर 53 नंबरचा प्रश्न बघा. 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये नाशिकचा जुलमी जिल्हाधिकारी जो होता जॅक्सन याच्यावर गोळ्या झाडण्याचं काम कोणी केलं होतं? अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केलेलं होतं. ते बंगालमधील सर्वात जुनी आणि शक्तिशाली गुप्त क्रांतिकारी संघटना जी होती जिची स्थापना 1902 मध्ये प्रेमानाथ मित्र यांनी केली होती. त्या संघटनेचं नाव काय होतं? तर ती होती अनुशीलन समिती. आणि तिचे कलकत्ता ढाका येथे 2 मोठे गट पण होते आणि महत्त्वाचं म्हणजे युगांतर नावाचं वृत्तपत्रसुद्धा चालवलं जात होतं. ठीक आहे, आणि 1908च्या अलीपूर बॉम्ब खटल्याची संबंधित ही संघटनासुद्धा राहिलेली आहे. ठीक आहे, अनुशीलन समिती 1902 दिलेला आहे इथे. त्यानंतर 55 नंबरचा प्रश्न बघा. 1908 रोजी मुजफ्फरपूरच्या क्रूर जज जो किंग्सफोर्ड होता याला मारण्यासाठी त्यांच्या गाडीवर बॉम्ब फेकणारे 2 भारतीय क्रांतिकारक कोण होते? तर एक होते खुदिराम बोस आणि एक होते प्रफुल्ल चाकी. यांनी काय केला होता? त्यांच्या गाडीवर बॉम्ब फेकलेला होता. असा प्रश्न आपल्याजवळ वेळ कमी आहे त्यामुळे मी थोडं फास्ट घेत आहे. 9 ऑगस्ट 1925 रोजी क्रांतिकाऱ्यांनी रेल्वेतून जाणारा सरकारी खजिना लुटला. याला क्राकुरी ट्रेन कट म्हटलं जाते. तर कोणत्या संघटनेने हा कट रचला होता? तर हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन, ज्याची स्थापना 1924 मध्ये झाली होती. सचिंद्र सन्याल रामप्रसाद बिस्मिल यांनी 1924 मध्ये या संघटनेची स्थापना केली होती. ठीक आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर आणि ट्रेनचं नाव कोणतं होतं? 8 डाऊन ट्रेन, लक्षात ठेवा. आणि या खटल्याशी संबंधित रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी यांनी ही ट्रेन लुटलेली होती. ठीक आहे, पुढे ब्रिटिशांनी पकडून यांना फाशीसुद्धा दिलेली होती.
58 नंबरचा प्रश्न आहे, 1928मध्ये भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि सुखदेव HRAचे रूपांतरण करून नवीन एक शब्द जोडला होता, सोशालिस्ट. तर ही संघटना कधी स्थापन झाली? 28. तसं ती कधीची होती? 1924ची. ठीक आहे. तर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन, सोशालिस्ट शब्द आला तर 1928 लक्षात ठेवायचं आहे. आणि महत्त्वाचे 2 प्रश्न बघा. 8 एप्रिल 1929 रोजी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीच्या सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये बॉम्ब का फेकला? कारण पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल याचा निषेध करण्यासाठी बहिऱ्या इंग्रजांना ऐकू यावे यासाठी त्यांनी बॉम्ब फेकलेला होता. बघा किती महत्त्वाचे पॉईंट. हे दोन्ही बिल लक्षात ठेवा, पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल. आणि आजच्या लेक्चरमधला शेवटचा आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. 18 एप्रिल 1930 रोजी चितगाव शस्त्रागारावर हल्ला करण्यात आलेला होता. ठीक आहे. तर याचे प्रमुख कोण होते, ज्यांना मास्टरदा म्हणून ओळखलं जाते? तर ते होते सूर्य सेन. लक्षात असू द्या. आता काही माहिती आहे ते वाचून घेऊ. काही प्रश्नांची मी माहिती वाचलेली नाही आहे, ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. सूर्य सेन हे पेशाने शिक्षक होते म्हणून त्यांना मास्टरदा म्हटले जाईल. त्यांनी इंडियन रिपब्लिक आर्मी, ठीक आहे, च्या चितगाव शाखेची स्थापना केली होती. 18 एप्रिल 1930 रोजी त्यांनी आनंद गुप्ता, प्रीतिलता वड्डेदार, कल्पना दत्त या तरुण मुलींच्या मदतीने चितगाव येथील ब्रिटिश लष्कराच्या 2 मोठ्या शस्त्रागारावर एकाच वेळी हल्ला करून ती लुटली आणि तिथे तिरंगा फडकवून तत्कालिक क्रांतिकारी सरकार घोषित केले होते. आणि पुढे 1934मध्ये त्यांना फाशीसुद्धा देण्यात आलेली होती. तर चितगाव गट कधीचा? 1930. आणि प्रमुख कोण होते? सूर्य सेन. तर मित्रांनो, हे होते 60 क्वेश्चन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की खाली कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.